श्री स्वामी समर्थ. जर आयुष्यामध्ये मनुष्याने या 4 गोष्टी केल्या तर मनुष्य हा कधीच दुःखी राहणार नाही. माणूस माणसावरच का जळत असतो? माणूस माणसालाच का मारत असतो? आणि असा कोणता मनुष्य आहे ज्याला कुत्र्याचा जन्म मिळतो? हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच कळेल आणि काही शिकवूनही जाईल. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच मिळतील. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, माणूस माणसालाच का मारतो? प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित समजवण्यासाठी मी तुम्हाला एक सुंदरशी कथा सांगते. एका शहरामध्ये एक राजा राहत होता. एके दिवशी राजा त्याच्या नगरात फिरण्यासाठी निघाला. फिरता फिरता एक कुत्रा त्या राजाला चावला. हे पाहून राजाला खूपच राग आला. राजा ताबडतोब त्याच्या महलात आला आणि राजवैद्याकडून त्याचा उपचार करून घेतला. परंतु राजाला त्या दिवसापासून कुत्रा जातीचा तिरस्कार वाटू लागला. राजा तिरस्कार करू लागला. मी तर कुत्र्याचं काहीच वाईट केलं नव्हतं आणि तरीही तो कुत्रा मला चावला. ही कुत्री किंवा कुत्रा जात मनुष्यासाठी ठीक नाही. त्यांनी त्याच्या मंत्र्याला सांगून नगरातली सर्व कुत्र्यांना मारण्याचा आदेश दिला. मंत्र्याला राजाची ही गोष्ट योग्य वाटली नाही. मंत्री विचार करू लागला, अपराध तर एका कुत्र्याने केला, मग बाकीच्या कुत्र्यांना शिक्षा का द्यावी? आणि जसं असं असेल तर मग राज्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही. परंतु मंत्री राजाच्या आज्ञेच्या विरोधात सुद्धा जाऊ शकत नव्हता. मंत्र्यांनी खूप विचार केला आणि त्यानंतर तो राजाला म्हणाला, महाराज, आपण असं काहीही तरी काम करायला हवं की ज्यामुळे कुत्रे पण मरतील आणि आपल्याला दोषही लागणार नाही. राजाने मंत्र्याला असं कोणतं काम आहे ते मंत्री म्हणाला, महाराज, एक काचाचा महाल बनवा. त्या महालामध्ये रोज एक कुत्रा पकडून सोडून द्यावे. तो कुत्रा स्वतःची प्रतिमा पाहून भुंकून भुंकून मरून जाईल आणि यामुळे असं होईल की कुत्राही मरून जाईल आणि त्याचं पाप आपल्याला लागणारही नाही. राजाला मंत्र्याची ही गोष्ट खूपच आवडली. राजाने एक मोठ्या रूममध्ये खूप सारे आरसे लावले आणि त्या रूममध्ये कुत्र्याला खाण्याच्या सर्व गोष्टी ठेवण्यात आल्या. आता या रोजच्या रोज एक कुत्र्याला पकडून राजा त्या रूममध्ये सोडत असे. असे कुत्रा पूर्ण रात्र स्वतःचं प्रतिबिंब पाहून त्याच्यावरच भुंकत असे. कधी तो त्याला चावण्यासाठी धावायचा आणि असं केल्यामुळे तो जोरजोरात आरशाला आदळायचा आणि अशा प्रकारे भुंकून भुंकून टक्कर मारून तो सकाळपर्यंत मरून जायचा. सकाळी राजाची नौकरं त्या कुत्र्याला बाहेर फेकून द्यायची आणि अशा प्रकारे राजाने खूप साऱ्या कुत्र्यांना मारून टाकले. एके दिवशी त्या नगरामध्ये एक महात्मा आले. महात्मांच्या सोबत एक कुत्रा होता. कुत्र्याला पाहून राजाच्या सैनिकांनी त्या कुत्र्याला पकडलं. महात्माने विचारलं, हे सैनिक, तुम्ही हा कुत्रा घेऊन कुठे चालला आहात? हा कुत्रा माझा पालतू कुत्रा आहे. यात राजाच्या सैनिकांनी सांगितलं, तुला माहीत नाही का, आमचे राजासाहेब कुत्र्यांना पकडून एका काचेच्या रूममध्ये त्याला सोडून देतात. सकाळपर्यंत कुत्रा स्वतःवरच भुंकून त्याचा जीव गमावतो. राजा हे सर्व त्याच्यासाठी करतात कारण राजाला एक कुत्रा चावला होता आणि असं केल्यामुळे राजासाहेबांना या स्वतःला कुत्र्याला मारण्याची काहीच गरज लागत नाही. कुत्रा स्वतःहून मरून जातो. त्या काचाच्या महालात सर्व रहस्य महात्माजींना समजलं. त्यांनी सैनिकांजवळ 1 दिवसाची मुदत मागितली. ते म्हणाले, राजाची आज्ञा आहे, त्यामुळे मी मनाई तर करू शकत नाही, परंतु तुम्ही माझ्या कुत्र्याला उद्या घेऊन जा. सैनिक ठीक आहे असं म्हणाले आणि ते निघून गेले. इकडे महात्माजींनी काय केलं, त्यांच्या कुत्र्याला खूप शिकवलं. तो कुत्रा आधीच समजूतदार होता, परंतु महात्माजींनी त्याला आणखीन समजावले आणि त्याच्या डोक्यावर एक टिळा लावला. महात्माजींनी त्या कुत्र्याला सांगितलं, हे श्वान, जेव्हा तुला डोक्यावर टिळा लावलेला कुत्रा दिसेल, मग ते कितीही असू देत, तू त्यांच्यावर भुंकू नकोस, त्यांना चावण्यासाठी जाऊ नकोस. ते सर्व तुझे भाऊच आहेत, त्यांच्यावर चुकूनही हल्ला करू नकोस. महात्माजींनी पुढच्या दिवशी सर्व शिकवून समजावून कुत्र्याला डोक्यावर टिळा लावून राजाकडे पाठवलं. शिपायांनी त्या कुत्र्याला आरशाच्या रूममध्ये सोडलं. रूममध्ये पोहोचल्यावर त्या कुत्र्याने पाहिलं की 4 बाजूला टिळा लावलेली कुत्रे आहेत.
त्या सर्व कुत्र्यांना पाहून महात्माजींच्या कुत्र्याला समजलं की ही सर्व माझे भाऊ बहीण आहेत. त्याचबरोबर मैत्रीपूर्ण वागायला पाहिजे, त्यांच्यावर भुंकायला नाही पाहिजे. त्या सर्वांना पाहून कुत्र्याने त्याची शेपटी हलवली. तेव्हा त्या सर्वांनी शेपटी हलवायला सुरुवात केली. राजाने खाण्यापिण्याच्या ज्या काही वस्तू दिल्या होत्या, रूममध्ये ठेवल्या होत्या, त्या सर्व गोष्टी कुत्रा न भुंकता खाऊ लागला. त्याची पूर्ण रात्र खूपच आनंदात व्यतीत झाली. सकाळी जेव्हा शिपायांनी दरवाजा उघडला तेव्हा महात्माजींनी कुत्रा रूममधून शेपटी हलवत बाहेर आला. त्या कुत्र्याला पाहून सर्वजण हैराण झाले की शेवटी हा कुत्रा वाचला तरी कसा. तेव्हा राजाने महात्माजींना विचारलं, तुमचा कुत्रा जिवंत कसा राहिला? तेव्हा महात्माजींनी सांगितलं, हे बघा राजन, त्यांना धर्माचं ज्ञान नसतं, ते ईश्वरासोबत जोडलेले नसतात, त्यांच्या कोणत्याही गुरु नसतो, त्यामध्ये आपलीच कमी असते, त्यांच्यामध्ये माणुसकी नसते, ते ईर्ष्या, क्रोधक, लालच आणि वासनांनी भरलेले असतात. आणि हेच हाल सध्या मनुष्याचे आहेत. ज्या मनुष्यांना गुरुरूपी मार्गदर्शक मिळतो असे मनुष्य संकटातनं खूपच सहजरित्या बाहेर निघतात. आणि जे गुरु, धर्म, ईश्वरापासून वंचित राहतात तो मनुष्य कुत्र्याप्रमाणेच कारण नसतानाही मरतात. महात्मा म्हणाले, आता मी तुम्हाला कुत्र्याची आणखीन एक कथा सांगतो, ज्यामुळे तुम्हाला समजेल की माणूस माणसाला का मारतो, लोक एकमेकांवर का जळतात आणि असे कोणते मनुष्य आहेत जे कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घेतात. त्याचबरोबर मानव जातही मिळून मिसळून का राहत नाही हे सुद्धा तुम्हाला समजेल. तुम्ही नेहमी पाहिले असेल की कुत्री नेहमी त्यांच्यातच भांडण करत असतात आणि त्यांच्यामध्ये अशी कोणती शत्रुता आहे की ज्यामुळे ते सतत भांडण करत असतात. जर गावातली दुसऱ्या भागातली कुत्रा एक वेगळ्या भागात गेला तर मग त्या भागातले कुत्रे त्याच्यावर हल्ला करतात, त्याच्यावर मारण्यासाठी, चावण्यासाठी त्याच्यावर धावून जातात. खरं तर असं असायला हवं होतं की जर दुसऱ्या भागातली कुत्रा एखाद्या वेगळ्या भागात गेला तर मग त्या भागातल्या कुत्रे त्याला अतिथी म्हणून त्याचा मान सन्मान करतील, परंतु या उलट ते त्यालाच मारण्यासाठी धावतात. असं म्हणतात की कुत्र्यांमध्ये अतिथी सन्मान, आपुलकी या गोष्टी अजिबातच नसतात. नेहमी लक्षात ठेवा, ज्या समाजात एकता नसते, आपापसात समजूतदारपणा नसतो, एक दुसऱ्याच्या प्रती ईर्ष्येचे भाव असतो, अशा समाजाचा कधीच उद्धार होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे जंगलामध्ये उभा असलेला एकटा वृक्ष जोरात वादळ आल्यावर खाली पडतो आणि समूहाकडे उभे असलेले वृक्ष मोठ्याने वादळांना सुद्धा तोंड देतात, त्याचप्रमाणे समूहांमध्ये राहून माणूस प्रगती करू शकतो. तर पुढे समजून घेऊया या कथेच्या मार्फत. एका नगरामध्ये एक सिंबा नावाचा कुत्रा राहत होता. एकदा त्या नगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. पाण्याचा, अन्नाच्या अभावामुळे मनुष्यांसोबत इतर प्राणी पक्षी सुद्धा मरू लागले. सिंबा नावाचा कुत्रा सुद्धा त्या दुष्काळाला सहन करू शकला नाही. भुकेने, तहानेने व्याकुळ होऊन तो सुद्धा दुसऱ्या प्रदेशात निघून गेला. तिकडे गेल्यावर त्याला एक असा घर मिळालं. त्याचा मालक खूपच श्रीमंत होता, परंतु त्याची पत्नी खूपच बेजबाबदार होती. कुत्रा तिथे राहून त्यांच्या पसंतीचे चांगले पक्वान खात होता. परंतु एक अडचण ही होती, जेव्हा पण तो भोजन करून शेजाऱ्याच्या गल्लीमध्ये जायचा तेव्हा त्या गल्लीमधील कुत्रे ईर्ष्येच्या भावनाने या कुत्र्यावर हल्ला करायचे आणि त्याला चावण्यासाठी धावायचे. काही दिवसातच सिंबा नावाचा कुत्रा खूपच जखमी झाला होता. हे सर्व पाहून सिंबाने विचार केला, जीवन ते श्रेष्ठ आहे ज्यामध्ये आपल्याला काही दुसऱ्याच्या जीवनाची हानी होत नाही. मला असं वाटत आहे की इथे आणखी राहणं योग्य नाही, कारण ज्या ठिकाणी आपलीच माणसं आपल्यालाच मारत असतात अशा ठिकाणी सुखाची अपेक्षा आपण कशी करू शकतो. कुत्रा विचार करू लागला, यापेक्षा तर माझा नगरीत चांगला होता. तिथे मला जरी एक तुकडा मिळत असला तरी तिथे मी आरामात होतो. असं म्हणतात, आपल्या माणसाकडून मिळालेली जखम शत्रूपेक्षाही जास्त त्रास देत असते. जेव्हा एखादा आपलाच माणूस त्रास देतो तेव्हा खूप जास्त दुःख होतो. हा विचार करून सिंबा नावाचा कुत्रा त्याच्या नगरात परत आला. तो विचार करू लागला की इकडे दुष्काळ तर आहे, परंतु कोणीही आपल्याला जातीच्या माणसांना चावण्यासाठी धावत नाही. सिंबाच्या मित्रांनी त्याला विचारलं, हे सिंबा, तू तर आता परदेशात गेला होतास, तिकडची भाकरी खाऊन आला आहेस. आता आम्हाला सांग, तिकडच्या लोकांचा व्यवहार तुझ्यासोबत कसा होता? ते भोजनामध्ये काय काय खात असतात? आपल्याला जातीतल्या कुत्र्यांनी
तुझी देखभाल केली की नाही? सिंबा म्हणाला, अरे तुम्हाला काय सांगू, जिथून मी आलो तेथील महिला खूपच बेजबाबदार आहे. नेहमी घराचे दरवाजे उघडेच ठेवायची. कोणताही भोजन करण्याची संधी मिळते मी सुद्धा घरात घुसून वेगवेगळ्या पक्वान्नांचा आस्वाद घेतला. सगळं काही व्यवस्थित होतं, परंतु एक गोष्ट मला काही पटली नाही. तिकडे आपल्याच जातीतील लोक एकमेकांना खूप मोठे विरोधात आहेत. स्वतः खातात ना दुसऱ्यांना खाऊ देतात. पाहुण्यांसोबत खूपच वाईट वर्तवणूक करतात. जर अशीच परिस्थिती राहिली तर आपल्या जातीतले लोक उपाशी पोटी मरून जातील. हे कधीच प्रगती करणार नाहीत. सिंबाचं बोलणं ऐकून एक म्हातारा कुत्रा म्हणू लागला, यामध्ये आपल्या कुत्र्यांचा काही दोष नाही. जर मनुष्याने स्वतःला सुधारलं तर आपली कुत्र्यांची जात आपोआपच सुधरेल. सेबा म्हणाला, काका, मनुष्य आणि आपला काय संबंध आहे? मनुष्य तर खूपच चांगले असतात. या मनुष्यामुळे आपल्याला 2 वेळेचं अन्न खायला मिळतं. मग यामध्ये मनुष्याचा काय दोष? तर म्हातारा कुत्रा म्हणाला, बेटा, आपण सर्व मनुष्य योनीनंतर कुत्र्याच्या योनीमध्ये आलो आहोत. जी लोक मनुष्य असताना मनुष्याचे कोणतेच कर्म करत नाही, धर्मानुसार नियमांचं पालन करत नाही, देव अशा लोकांना कुत्र्याच्या आणि कीटकांच्या योनीमध्ये पाठवतो. जे लोक मानव योनीमध्ये जन्म घेऊन पशूंसारखे जीवन व्यतीत करतात, लोभात आणि स्वार्थात नेहमी गुंफलेले असतात, ईर्ष्येने दुसऱ्यांच्या आनंदाने ते जळत असतात, वेळोवेळी सारखे भांडण करत असतात, चांगल्या परिवारामध्ये कलह निर्माण करतात, कुठल्याही गरजवंताची मदत करत नाही, आपल्या समाजासोबत नेहमी वैर ठेवत असतात, देशात राहून देशद्रोहाचे काम करत असतात, माणसांमध्ये भेदभाव निर्माण करत असतात, प्रेमाने वागत नाहीत, अतिथीची सेवा करत नाहीत, दुसऱ्यांचा अधिकार हिसकावून घेतात, कोणत्याही गोष्टीला वाटून खात नाहीत, ना स्वतः नीट खातात ना दुसऱ्यांना खाऊ देत. अशा लक्षणांची लोक त्यांच्या पापानुसार कुत्र्याला आणि मांजरीच्या योनीमध्ये जन्म घेतात. त्यानुसार पूर्वकर्मानुसार विधाता त्यांची प्रवृत्ती ईर्ष्यावाली बनवतो आणि म्हणूनच आपण एक दुसऱ्याची ईर्ष्या करतो. आपण एक दुसऱ्यांना सुखी पाहू शकत नाही आणि म्हणून आपण आपल्या अतिथींना मारण्यासाठी धावत असतो, त्यांना चावत असतो, कारण त्याने सुद्धा त्याच्या पूर्वजन्माचे दुसऱ्यासोबत जसं तो वागला होता तसेच त्याला कुत्र्याच्या योनीमध्ये भोगावे लागतात. सिंबा म्हणाला, काका, परंतु असे खूप कुत्रे आहेत जे सरळ स्वभावाचे असतात. ते कोणाचेही भांडण करत नाहीत किंवा कोणाला चावतही नाहीत. मग याचं काय रहस्य आहे? म्हातारा कुत्रा म्हणाला, पुत्रा, असे कुत्रे असतात जे त्यांच्या पूर्वजन्माचे चुकून अपराध घडल्यामुळे कुत्र्याच्या योनीमध्ये येतात. ते मनुष्य योनीमध्ये तर व्यवस्थित होते, परंतु त्यांच्याकडून चुकून असा कोणता तरी अपराध घडलेला होता, त्यामुळे त्या कुत्र्यांना जन्म मिळाला. त्यांनी धर्माचे काम तर केले, परंतु फक्त दुसऱ्यांच्या दृष्टीत सन्मान मिळवण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतःला गोड गोड बोलून दुसऱ्याच्या नजरेत नेहमी चांगले बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या मागे ते त्यांच्या विरोधातच कटकारस्थान करत असतात. अशा लोकांना सुद्धा कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घ्यायला लागतो. सिंबा म्हणाला, काका, मला तुमचं म्हणणं अगदी व्यवस्थित समजलं आहे, परंतु कुत्र्याचे मोठ्या लोकांच्या घरात राहून त्या परिवाराचा एक सदस्य बनतात, त्यांचे लाड प्रेम मिळवतात. त्यांनी असं कोणत्या चांगलं काम केलं होतं? तेव्हा तो म्हातारा कुत्रा म्हणाला, पुत्र, ज्यांनी अतिथी सत्कार खूप चांगल्या प्रकारे केला होता, लोकांची मदतसुद्धा केली होती, कोणालाही काहीच त्रास दिला नाही, परंतु देवाचं नामस्मरण कधीच केलं नाही, ज्यांनी फक्त 4 कामामध्ये त्यांचा जीवन व्यतीत केले, भोजन करणे, झोपणं, मुलं जन्माला घालणं आणि स्वतःची रक्षा करणं, देवांचा विचार केला की हे 4 कर्म तर पशुसुद्धा करतो, मग तुला फक्त हे 4च काम करायचे आहेत, तर मग तू पासून झोप. आणि म्हणूनच त्यांना कुत्रा बनवून श्रीमंतांच्या घरी पाठवलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्या मागचा तात्पर्य तुम्हाला कळले असेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही कथा कशी वाटली. श्री स्वामी समर्थ.